नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पाठ पहिला गुरुत्वाकर्षण. बघा, त्यातील पहिला पार्ट पाहणार आहोत आपण. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण बल कशाला म्हटलं जातं आणि त्याचे प्रकार बलाचे. बघा, अगोदर काय विचारले बघा, थोडे आठवा. थोडे आठवा हा क्वेश्चन कुठला असतो अगोदरच माहिती आहे आपल्याला. हा प्रश्न जो काही 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत जो काही भाग झालाय तो थोड्या आठव्यामध्ये विचारला जातो आणि विज्ञान असा विषय की त्याची रिव्हिजन केली जाते, कारण पाठीमाग किती येतात त्याच्यावर प्रश्नही विचारले जातात. बघा, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो. एखाद्या वस्तूवर जर तुम्ही बल लावलं तर त्याच्यावर काय परिणाम घडून येतो, तर ती वस्तू काय होते, एका ठिकाणामध्ये जागा बदलते. बरं, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते. केव्हा बल लावलं तर कुठल्या प्रकारचं बल आहे त्याच्यावर डिपेंड करतं. नंतर बघा, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत. आपण अगोदर शिकलोय बलाचे नियम, बरोबर आहे का. बलाचे एकूण 6 प्रकार आहेत. स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिविद्युत बल. हे काय बलाचे प्रकार आहेत. गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती असेल ते, जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही लिहा. मला जे माहिती आहे मी ती सांगेन. बघा, अगोदर गुरुत्वीय बल म्हणजे काय, पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास काय म्हटलं जातं, गुरुत्वाकर्षण बल म्हटलं जातं. म्हणजे झाडावर फळे जमिनीवर जी पडतात म्हणजे पृथ्वी सर्व वस्तू आपल्याकडे खेचते, हे आतापर्यंत शिकलेलं आहे. बघा काय दिले आता, गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूमध्ये प्रयुक्त होते. जे काही खगोलीय वस्तू म्हणजे कुठल्या, चांदण्या असतील, सूर्य असतील किंवा अनेक ग्रह तारे असतील किंवा वस्तू पृथ्वीवर ज्या काही वस्तू आहेत, पेन्सिल, पेन, रबर, बॉल, ह्या प्रत्येक वस्तूमध्ये काय घडून येतं, गुरुत्वाकर्षणाचे बल हे काय होतं, प्रयुक्त झालेलं दिसून येतं. हे आपण मागील इयत्तेत पाहिलेच आहे. मागील इयत्तेत म्हणजे कुठल्या, 9वी असेल, 8वी 7वी 6वी 5वी इथं झालेलं आहे. या बलाचा शोध कसा लागला ते आपण जाणून घेऊया. म्हणजे हे जे काय बल आहे गुरुत्वाकर्षण बल, त्याचा शोध कसा लावला, कोणी लावला आणि कशा प्रकारे लागला गेला हे आपण पाहणार आहोत. बघा, गुरुत्वाकर्षण ऍज अ ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. बघा, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, आयझॅक न्यूटन, सर आयझॅक न्यूटन. हेही तुम्हाला माहितीच आहे. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. बऱ्याच जणांना विचारलं की न्यूटन कशाचा शोध लावला, म्हणजे ते प्रत्येक जण हेच उदाहरण देईल की न्यूटन एका झाडाखाली बसला होता, वरून एक सफरचंद पडलं आणि त्याला विचार पडला आणि त्याच्यावरून कशाचा शोध लागला, गुरुत्वाकर्षणाचा. हे प्रत्येकाला माहिती आहे, जे काही 6वी ते 10वी पर्यंत जे काही विद्यार्थी आहेत, बरोबर आहे का. त्यांना प्रश्न पडला, कुणाला, न्यूटनला, की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने म्हणजे सरळच खाली का पडतात. म्हणजे जी काही सफरचंद असतील ते खाली सरळ रेषेतच का पडतं, तिरप का पडत नाही. बघा इथे दिले बघा आकृती, ती तिरप म्हणजे इथून जे सफरचंद पडतं ते तिरक असं इकडं का जात नाही, इकडं का जात नाही किंवा वरती का जात नाही, इकडं असं का जात नाही, फक्त सरळ रेषेत सफरचंद एका सरळ रेषेतच खाली का पडतं किंवा स्थिती समान रेषेत का जात नाही. बऱ्याच विचारार्थी त्याने निष्कर्ष काढला की पृथ्वी, ही जी काही पृथ्वी आहे, पृथ्वी आणि सफरचंद, हा जे सफरचंद आहे सफरचंदाला ही पृथ्वी काय करत असावी, आकर्षित करीत असेल व या आकर्षणा बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्रकाकडे असेल. इथं कुठंतरी त्याचा केंद्रक असला पाहिजे पृथ्वीचा, आणि हे केंद्रक जे आहे पृथ्वीचं ते केंद्र काय करत असेल, या सफरचंदाला स्वतःकडे एका सरळ रेषेत खेचत असावी. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्रकाकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते. क्षितिज लंब म्हणजे काय आपल्याला ग्रंथालय केलाय, ही आता पृथ्वीवरून खाली जे सफरचंद पडते ते सरळ रेषेत, आणि जी पृथ्वी आहे ती अशी असेल म्हणजे क्षितिज लंब. ही क्षितिज झाला, इथून लंब दिशेत कुठेतरी हे सफरचंद पडत असावं खाली, बरोबर आहे का.
आकृतीमध्ये पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे, बरोबर आहे का? एक काय दाखवले? पृथ्वीवर सफरचंदाचे झाड दाखवले आणि ही आपली पृथ्वी आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेचे असते. बघा, हे सफरचंद जे आहे, सफरचंदावर जे बल आहे ते कुठं आहे? पृथ्वीचं जे केंद्रक आहे त्याच्या दिशेने ते खेचलं जातं. त्याच्यामुळे ते एका सरळ रेषेत, म्हणजे सरळ रेषेत असं खाली पडतं आणि हे खाली काय असेल? आपली पृथ्वी असेल, बरोबर आहे का? आणि म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला, बघा सफरचंद इथून पडला तर पृथ्वीच्या लंब असेल, ह्याला काय म्हणलं जातं? लंब. आपल्याला गणिताला गेला, ह्या लंब दिशेमध्ये कुठंतरी ते सफरचंद खाली पडत असावं. आकृतीत चंद्र व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षण दाखवले आहे. बघा, ही आपला काय आहे? पृथ्वी आणि हा काय आहे? चंद्र आहे आणि ह्यांच्यातही कुठंतरी अंतर आहे, बरोबर आहे का? म्हणजे ह्याच्यामध्ये हे कुठंतरी गुरुत्वाकर्षण बल आहे या चंद्रामध्ये आणि ह्या पृथ्वीमध्ये, त्यामुळे ते ठराविक अंतरावर दिसून येतात. नाहीतर ही चंद्र ही कुठंतरी घरगळत पडला असता, बरोबर आहे का? दिसायला तो आपल्याला गोलगत दिसतो, बरोबर आहे का चंद्र? तो यांच्यातही कुठंतरी गुरुत्वाकर्षण बल दाखवले आहे, बरोबर आहे का? असेल तेव्हा ते ठराविक अंतरावर चंद्र आणि पृथ्वीमध्ये ठराविक अंतर आहे. बघा, नंतर न्यूटनने काय विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहूनही बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही, जी काही चंद्रासारखी, चंद्र ही सुद्धा एक वस्तूच आहे, बरोबर का? चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का गुरुत्वाकर्षण बल? जसं ह्या सफरचंदामध्ये आणि ह्या पृथ्वीमध्ये पृथ्वी स्वतःकडे खेचत असेल, म्हणजे गुरुत्व आकर्षण त्यांच्यात बल असेल कुठं, तर त्याचप्रमाणे ह्या चंद्रामध्ये आणि पृथ्वीमध्ये कुठंतरी गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असेल का, असा कोणाला प्रश्न पडला? आयझॅक न्यूटनला. नंतर बघा, तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? जे चंद्रापासून किंवा पृथ्वीपासून दुसरे जे बुध, मंगळ, गुरु, नेपच्यून, जे काही प्लुटो, सूर्य असेल, हे काही ग्रह आहेत त्यांच्या सुद्धा त्यांच्या वस्तूवरही हे जे काही गुरुत्वाकर्षण बल आहे ते प्रयुक्त होत असेल का, असा प्रश्न कुणाला पडलाय? या न्यूटनला पडलाय. मग त्यावर न्यूटन काय म्हणतोय की त्यांच्यामध्ये हे कुठंतरी गुरुत्वाकर्षण बल आहे तेव्हाच ते ठराविक अंतरावर दिसून येत आहेत, बरोबर आहे? बघा, इथं सूर्य दाखवलाय, परत ह्याच्यामध्ये एक ठराविक अंतर आहे. बघा, प्रत्येक जे काही ग्रह आहेत या ग्रहामध्ये कुठंतरी ठराविक अंतरावर ठेवूनच ते काय पडतात? फिरत असतात, बरोबर आहे? म्हणजे ह्यांच्यात कुठंतरी काय असेल? गुरुत्वाकर्षण बल असेल तेव्हाच ते काय होत असतील? प्रयुक्त होत असतील. नसेल तर ती ग्रहाची दिशा कुठूनही कसेही कोसळले असेल असती, बरोबर आहे का? त्यांच्यात कुठंतरी गुरुत्वाकर्षण बल आहे, त्याच्यामध्ये ठराविक अंतरावर परिभ्रमण किंवा परिवलन करत असतात, बरोबर आहे का? नंतर बघा, बल व गती, फोर्स अँड मोशन. एखाद्या वस्तूच्या वेगाने परिमाणात, परिमाण शब्द माहिती नसेल तर बघा, परिमाण म्हणजे जे काही एखादे 1 किलो, किलो हे काय झालं? परिमाण झालं. ग्रॅम असेल, मीटर, सेंटीमीटर हे काय झालं? परिमाण आहे. म्हणजे एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. बलाचे आपण प्रकार बघितले, त्या वेगवेगळ्या प्रकारातून कुठला तरी एक बल इथं प्रयुक्त होत असेल हे आपण पाहिले आहे अगोदर. बघा, न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते हे थोडं आठवायचे आहे. बघा, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कोणता आहे? एखाद्या वस्तूवर, एखादी जर वस्तू असेल, कोणतेही बाह्य बल, असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम झाला. दुसरा बघा, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगनाच्या परिवर्तन बलाच्या दिशेने होतो. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम झाला. तिसरा बघा, न्यूटनचा तिसरा नियम, प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाच्या त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. हे काय? गतिविषयक 3 नियम आहेत.
बघा परिचय शास्त्रज्ञाचा. बघा सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727 आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जात. त्या काळी त्यांना अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जात होते. कुणाला? सर आयझॅक न्यूटनला. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामपुस्तकात मांडला. त्यांचं प्रिन्सिपिया नावाचे एक पुस्तक आहे, त्याच्यात हे सिद्धांत मांडलेत. त्याआधी केपलरने ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणिताच्या पद्धतीने सिद्ध केले. कुठले? न्यूटन गुरुत्वाकर्षणाचे. ह्यात काही उदाहरणे आहेत, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. बघा, न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले. बघा, न्यूटनने कुठल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले? प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. परावर्तक दुर्बीण. नंतर बघा, वर्तुळाकार गती म्हणजे सर्क्युलर मोशन आणि अभिकेंद्रिके बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. करून पाहू शकतो. बघा, एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा. दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील आकृतीत. बघा, इथं काय केलंय? ही दोरी आणि ह्या दोरीला काय बांधलंय? इथं दगड बांधलाय. आणि काय करायचं? आकृतीत दाखवल्याप्रमाणे ती सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये फिरवायची. आणि त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का? त्याची दिशा कोणती? हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल? ही सर्क्युलर फिरवल्यावर तुम्हाला कोणते बल प्रयुक्त होईल आणि त्याची दिशा कुठली असेल हे बघा काय जाणवेल. बघा, जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण आता बघितलं गुरुत्वाकर्षण बल कसं आकर्षित होतं त्याचप्रमाणे हे आहे. बघा, जेव्हा आपण फिरवाल ते सर्क्युलर मध्ये फिरतं, पण मधला आपल्याला दोरा दिसेल का ते व्यवस्थित निरीक्षण करा. फक्त ते सर्क्युलर मध्ये फिरतंय पण कुठंतरी हे गुरुत्वाकर्षण इथं होत असेल. बघा तुम्ही करून. आणि वर्तुळाकार केंद्रकाकडे खेचतो आहोत. इथे आपलं हे वर्तुळाकार केंद्र झालं पृथ्वीचं. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत. म्हणजे या कक्षेमध्ये काय म्हणजे दगडावरच्या कक्षेवर म्हणजे दगडाची जी कक्षा आहे त्या दगडाच्या कक्षेवर काय करत आहोत? आपण बल प्रयुक्त करत आहोत. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते. हे जर दगड सोडला तर तो दोरी सोडली तर दगड ही कुठेतरी एका दिशेने कुठेतरी जाऊन पडेल. म्हणजे ती काय बल संपुष्टात येते. त्या क्षणी वर्तुळावर दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. म्हणजे इथून जर फेकला तर ती त्याची वेगाची काय असेल? दिशा असेल. बघा इथून दाखवले. कुठून असेल? जिथून आपण फेकलाय त्या दिशेला ती फेकली जाईल. म्हणजे इथून फेकला तर इथं कुठंतरी, इथून फेकला तर इथं कुठंतरी, म्हणजे एक दिशेने तो फेकला जाईल. बरोबर आहे का? यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती की तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी होती बघा पहिल्याच पाठात. त्यात एक गोल फिरणाऱ्या चकतीचे 5 रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. याला बलास अभिकेंद्रिकीय म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वस्तूवर जी काय वस्तू आहे दगड इथे घेतली बरोबर आहे का? केंद्रकाच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. ही जे काही बल आहे या बलास काय म्हणलं जातं? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच अभिकेंद्री बल. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्रकाकडे जाण्यास प्रवृत्त होते. त्याच्यामुळे हे जे आहे इथून म्हणजे इथं कुठेतरी केंद्रकाच्या दिशेने ती काय होत असेल? एका सरळ रेषेत प्रयुक्त होत असेल. बरोबर का? बल
पृथ्वीचे नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र, म्हणजे ह्याचं उदाहरण बघा. याच्यावरून काय समजलं आपल्याला, जो काही आपण प्रयोग केला. पृथ्वीचे नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र, माहिती आहे आपल्या सर्वांना. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र. एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे त्याची दिशा अर्थातच वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय? या बलाची दिशा कोणती असेल? जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती? आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच परिभ्रमण करतात का? त्यावरील असे बल प्रयुक्त होत असते का? त्याची दिशा कोणती असेल? असे प्रश्न कोणाला पडतात? आयझॅक न्यूटनला. बघा, मागील कृती, उदाहरण व प्रश्नांचा विचार केल्यास आपल्याला लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. म्हणजे जी काही पृथ्वी आहे त्याच्याभोवती जो चंद्र फिरतो त्याच्यामध्ये कुठंतरी बल प्रयुक्त होत असेल, गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असेल, त्याच्यामध्ये ठराविक अंतरावर ठराविक कक्षेत ते फिरत असेल. बरोबर आहे का? तसेच हे बल पृथ्वी प्रयुक्त करत असेल तर चंद्रा स्वतःकडे आकर्षित करत असेल. त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असेल. ज्याप्रमाणे पृथ्वी चंद्राला स्वतःकडे आकर्षित करते आणि ठराविक अंतरावर ठेवते, त्याचप्रमाणे सूर्यामध्येही कुठंतरी काय असेल? आकर्षित बल असेल. त्याच्यामुळे ते सर्व जे काही ग्रह आहेत पृथ्वीवरचे ते ठराविक अंतरावर दिसून येत असतील. बघा ही सूर्य आहे. या सूर्याभोवती जे काही ग्रह आहेत त्यांच्यामध्ये ठराविक अंतरावर ठेवण्याची जी क्षमता आहे ती हा सूर्यामध्ये सुद्धा असेल. गुरुत्वाकर्षण बल असेल तेव्हा ते ठराविक अंतरावर जे काही ग्रह आहेत बाकीचे ते दिसून येतात. बरोबर आहे. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये केपलरचे नियम पाहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि उदाहरणे पाहू पुढच्या तासाला.